अक्षय कुरकुटे दिसला जाईल. विक्रमगड एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाला ओळखलं जातं किंवा ज्याच्याकडे बघितलं जातं तोच गोलंदाज दिसला जाईल. तर दुसऱ्या बाजूने रिवा 11 या टीम कडून संदेश आणि त्याच्या साथीला अरुण ही जोडी. यावेळेस हा सामना महत्वाचा ठरला जाईल. जो संघ जिंकेल तो आपली दावेदारी नक्कीच ठोकेल आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होण्यासाठी. परंतु समोर गावदे पोटकळ संघ प्रतीक्षा करतोय की कोणता संघ त्यांच्या समोर मात्र येईल. यावेळेस मात्र 3 षटकांचा हा सुद्धा सामना. एका बाजूने अक्षय कुरकुटे अतुल भावर सारखे दिसले जातील प्लेयर, तर दुसऱ्या बाजूने संदेश ज्याने मात्र कमालीचा सामना मागील जिंकवलाय. शेवटच्या षटकामध्ये 4 धावा डिफेंड केल्यात. असं वाटलं होतं की सावरली संघ बाजी मारेल, तर शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली कौतुकास्पद कामगिरी. बघूया सुरुवात. पहिला चेंडू उडावलाय आणि या क्षणी मात्र सीमा रेषा पार षटकार येतोय अक्षय कुरकुटे या गोलंदाजासमोर. या क्षणी पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यात. संदेशला नक्कीच या ठिकाणी रिवा 11 संघाला जी संधी दिली सावरली संघाने, त्यानंतर मात्र हा संघ अधिक घातक ठरला जाईल. प्रणित स्फोट यावेळेस मात्र हा संघ कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल, प्रमुख अस्त्र या ठिकाणी वापरलं जात आहे. आपण अक्षयला बघू शकताय, परंतु पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. भरपूर अनुभव एक्सपिरियन्स घेऊन येतो फलंदाज संदेश. तेच दिसलं जाते मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, 6 धावा आल्यात. बघे यानंतर अक्षय कोणतं प्लॅनिंग आगेल. दुसरा चेंडू. हा चेंडू चांगल्या पद्धतीने मात्र एका धावेचा प्रयत्न केला जाईल. 1 धाव या चेंडूवरती मात्र घेताना दिसला जातोय फलंदाज. षटकार आला होता त्यामुळे घाई करण्याची आवश्यकता नव्हती. तरी समोर एक चांगला गोलंदाज सुद्धा दिसला जातो आणि तेच काम फलंदाजाने केलंय. यावेळेस बघूया त्याच्या साथीला अरुण हा फलंदाज दिसला जातोय. अरुण सुद्धा एक चांगला बॅटर आहे. वेळोवेळी चांगली साथ संदेशला नेहमी या फलंदाजाकडून दिली जाते. यावेळेस महत्वाची लढतीमध्ये कामगिरी कशा पद्धतीने केली जाईल. मागील सामन्यामध्ये अपयश आलं होतं, यावेळेस मात्र कामगिरी चांगली करावी लागेल. कारण की समोरच्या टीम मध्ये सुद्धा अतुल भावरकरन सारखे युनिफॉर्म फलंदाज आहेत. त्यामुळे या क्षणी या टीमला एक चांगला आव्हान द्यावं लागेल. तसं काय घडलं जाईल का. तिसरा चेंडू हवेमध्ये. चेंडू चांगल्या पद्धतीने डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललाय. सीमा रेषेकडे चेंडू चाललाय आणि यावेळेस मात्र 4 धावा मिळल्या जातील. अक्षय कुरकुटेचं हे षटक कुठेतरी महागडं ठरलं जात आहे. कारण की 3 चेंडूवरती धावा जमवल्यात त्या 11. या क्षणी मात्र धावा संख्या चांगल्या पद्धतीने जमवली जाते. मागील सामन्यामध्ये फलंदाजांनी थोडीशी निराशा जरूर केली होती. 3 षटकामध्ये 25 धावा लावल्या होत्या. या क्षणी 3 षटकामध्ये एक मोठं आव्हान उभं करावं लागेल. कारण की प्रणित स्फोट संघ आपल्या तालुक्याचा एक चांगला संघ आणि चांगल्या संघांमध्ये गणना होती या संघाची. त्यासाठीच प्रयत्न सुद्धा त्या लेवलचा झालाय. कारण की 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले, 1 षटकार, 1 चौकार आलाय. यावेळेस बघा अक्षय कुरकुटे महागडा ठरला जातोय. प्रमुख गोलंदाज म्हणून बघायला मिळला जातो नेहमीच. यावेळेस मात्र अपयश येते. 4था चेंडू. क्लीन बोल्ड. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड ठरला जाईल. यष्ट्यांवरती सरळ चेंडू जाऊन आदळलाय आणि 4थ्या चेंडूवरती फलंदाजाला माघारी परतावा लागेल. 3 चेंडूमध्ये 11 धावा तर आल्यात. या क्षणी महत्वाची विकेट बाद झाली असं म्हणायला हरकत नसेल. 4थ्या चेंडूमध्ये विकेटचं पतन झालंय. यानंतर धनंजय जातोय. पुढील क्रमांकावरती धनंजयला आपण बघू शकताय. 3ऱ्या क्रमांकावरती सुरुवात ज्या पद्धतीने झाली या क्षणी नक्कीच एक मोठं टार्गेट दिलं जाईल असं चित्र सध्या तरी दिसलं जात आहे. परंतु बघूया कारण की समोरच्या प्रणित स्फोट संघाकडे गोलंदाजी अटॅक सुद्धा चांगला आहे. 1 विकेट बाद झाला. धनंजय आला. धनंजयने सुद्धा मागील सामन्यामध्ये कमालीची फलंदाजी केली होती. या क्षणी बघूया समोर आव्हान एवढं सोपं नसेल. अक्षय कुरकुटे ज्या पद्धतीचा हा चेंडू होता, ही खरी ओळख आहे या गोलंदाजाची. जो चेंडू 4था त्याने हाताळला, ही खरी ओळख आणि ही खरी क्षमता या गोलंदाजाची आहे. त्या लय मध्ये गोलंदाजी करणं आवश्यक आहे. ते नियंत्रण दाखवणं या ठिकाणी आवश्यक आहे. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. 5वा चेंडू सज्ज होईल गोलंदाज. तर समोर धनंजय आलाय. 5वा चेंडू. यावेळेस मात्र हवेमध्ये चेंडू पुन्हा छेदा खेळला जातोय. या क्षणी राहुल भावर चेंडूच्या मागे जाईल. फील्ड केला जाईल चेंडू. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय.
2 धावा या चेंडूवरती घेतल्या जातील. धाव संख्या दोन्ही पुढे जाईल. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजे 13 धावा. शेवटच्या एका चेंडूचा खेळ यावेळेस मात्र शिल्लक राहिलाय. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजे 13. हे कमालीचं बॅटल. आधी चर्चा झाली होती की सजन आणि प्रणित स्पोर्ट हे दोन संघ कधी एकमेकांसमोर उभे टाकले जातील अंतिम लढतीसाठी की त्याच्या अगोदरच. या ठिकाणी तिसऱ्या फेरीसाठी मात्र हे एकमेकांसमोर उभे टाकले गेलेत. या ठिकाणी बॅटल मात्र कमालीचं रंगलं जात आहे. रिवा 11 बनाम प्रणित स्पोर्ट. पुढचा चेंडू वेगवान वेगवान तेज तर्रार गेंद. या क्षणी मात्र एका षटकाचा खेळ समाप्त होताना दिसला जाईल. गोलंदाज अक्षयचे सुद्धा कौतुक करावं लागेल. पहिले 3 चेंडू 11 धावा आणि त्यानंतर पुढील 3 चेंडू 2 धावा. या क्षणी मात्र धाव संख्या 13. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिले षटक या ठिकाणी कमालीचं गेलंय. पहिल्या षटकामध्ये धावा सुद्धा चांगल्या आल्या तसं म्हणायला सुद्धा हरकत नसेल कारण की 13 धावा स्कोर चांगला आहे. अक्षयच्या षटकामध्ये 13 धावा जमवणं एक चांगली फलंदाजी असं म्हणायला हरकत नसेल. याच्या नंतर पुढील 2 षटकांचा खेळ अद्याप शिल्लक आहे. आयुष खुताडे या गोलंदाजाला आपण बघू शकाल पुढील षटकामध्ये. आयुष्य मात्र किती प्रभाव टाकेल यावेळेस. एक उंच पुरासा गोलंदाज भरपूर मोठा रनअप घेत वेगवान चेंडूंचा मारा नेहमी केला जातो. या क्षणी येतोय गोलंदाजी मार्गवरती. समोर मात्र संदेश तुमडा दिसला जाईल. एक विस्फोटक फलंदाज अद्याप मात्र चांगली फलंदाजी केली. मागील सामना ज्या पद्धतीने या खेळाडूने जिंकवलाय हारलेला सामना जिंकवला होता या टीमने त्या लेवलची गोलंदाजी झाली होती आणि तो आत्मविश्वास घेऊन यावेळेस मात्र फलंदाजी केली जाते. मागील सामन्याचा जो आत्मविश्वास मिळाला होता जो विजय मिळवला होता त्यामुळेच या ठिकाणी मात्र प्रदर्शन सुद्धा चांगलं केलं जात आहे. धाव संख्या आपण बघतो 13 धावा. दुसरं षटक चालू होईल. समोर मात्र आयुष खुताडे गोलंदाजीसाठी दिसला जाईल. या षटकामध्ये आयुष खुताडे बघा धावा रोखेल का की संदेश आपल्या टीम साठी पुन्हा एकदा धावा जोडेल. बघा पुढील 6 चेंडू आयुष खुताडे बनाम संदेश तुमडा. पहिला चेंडू फुलटॉस आणि यावेळेस करण आहे त्या क्षेत्रामध्ये. एकच धाव या चेंडूवरती घेतली जाईल. यावेळेस मात्र एकच धाव या चेंडूवरती येईल. धाव संख्या आपण बघू शकतो 14 धावा. 3 षटकामध्ये किती मोठं लक्ष या ठिकाणी ठेवलं जाईल समोर. एक चांगलं आव्हान द्यावंच लागेल. तो प्रयत्न करावा लागेल. तो म्हणजेच रिवा 11 या टीमला धनंजयच्या बॅट मध्ये सुद्धा चांगले फटके आले होते. या क्षणी आवश्यकता आहे गोलंदाजीमध्ये आपण गोलंदाजी बघितली फलंदाजीमध्ये सुद्धा चांगल्या धावा जोडाव्या लागतील. तसं घडलं जाईल का कारण की समोरचा प्रणित स्पोर्ट संघ एकदा मात्र क्वालिफाय मध्ये पोहोचला होता पण त्या शेवटच्या लढतीमध्ये पराभूत झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आजच्या दिवशी मात्र या संघाने हजेरी लावली. पुन्हा एकदा चांगलं प्रदर्शन घडलंय. बघूया पुढचा चेंडू ऑन साइडला सर्कल मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न वेस्ट फील्ड होताना आपण बघू शकाल. जर का या ठिकाणी चेंडू फील्ड केला असता तर एकच सिंगल धाव या चेंडूवरती आली असती आणि या ठिकाणी दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट झाले मिसफील्डने. इथे एक धाव वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल प्रिन्स स्पोर्ट विक्रमगड या टीमला. या क्षणी 2 धावेने भर धाव फलकामध्ये. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजे 16 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूमध्ये 3 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. एखादा मोठा फटका येईल का प्रयत्न केला जाईल. तुमच्या रिवा 11 या टीम कडून पुढचा चेंडू या क्षणी उंच मारलाय जाईल का आणि जातोय सुद्धा. धनंजयच्या बॅट मधून यावेळेस मात्र चेंडू भिरकावलाय. आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावा. या क्षणी मात्र 6 धावा आल्यात. धाव संख्या पोहोचली जाईल ती म्हणजे तब्बल 22 धावा. जो संघ जिंकेल तो पुढील अंतिमचा सामना खेळताना दिसला जाईल. गावदेवी पोटखळ संघासमोर अंतिम सामना आजच्या दिवसाचा खेळ. तो संघ कोणता ठरेल कारण की दोन्ही चांगले संघ आजच्या दिवसामध्ये आहेत. दोन्ही संघ प्रबळ दावेदार मानले गेले होते. तर या ठिकाणी एका संघाचं आव्हान इथे संपुष्टात येईल. एक संघ पुढील क्वालिफायच्या लढतीसाठी वाटचाल करेल. तो संघ कोणता असेल तो म्हणजे रिवा 11 टीम की प्रणित स्पोर्ट. या ठिकाणी सध्या तरी बॅटल कमालीचं रंगलं जाते मैदानामध्ये. पुढचा चेंडू या षटकाचा चौथा. समोर ऑन स्ट्राइक धनंजय. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये ढकललाय. वैभव दिसला जातोय त्या क्षेत्रात. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो केला जाईल. थ्रो मात्र चुकीचा होतोय. थ्रो चुकीचा झालाय. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजे 24 धावा धाव फलकावधी झाल्यात. या क्षणी मात्र नक्कीच शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या आपण बघतो ती 24. धाव संख्या आपण बघू शकतो म्हणजे 24 धावा झाल्यात. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ या षटकाचा शिल्लक.
पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतलाय. या क्षणी डीप मध्ये करण दिसला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळलं जाईल. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा घेतल्या जातील. 2 धावेने भर धावफलकामध्ये होईल. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 26 धावा झाल्यात. शेवटचा एक चेंडू अद्याप मात्र शिल्लक. धावसंख्या 26. एक चांगलं आव्हान या ठिकाणी दिसलं जात आहे. चांगलं टार्गेट उभं करावंच लागेल कारण की समोरच्या टीम मध्ये सुद्धा हुकमी एक्की आहेत हे विसरता कामा नये. त्यासाठीच त्या लेवलची फलंदाजी करणं आवश्यक आहे. सुरुवात तर चांगली होते. फिनिशिंग टच कसा दिला जाईल. अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकाचा. झेलचा प्रयत्न करण येतोय चेंडूवरती. झेल मिस महत्वाच्या सामन्यांमध्ये झेल मिस करणं या ठिकाणी मोठी चुकी म्हणायला हरकत नसेल. 2 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या धावफलकामध्ये आपण बघतोय 27 धावा 27. पहिल्या 2 षटकांचा खेळ झाला. 27 धावा झाल्यात. एक षटक या ठिकाणी शिल्लक. एवढेच बघूया. एका षटकाचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 6 चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या आपण बघतो ती 27 धावा झाल्यात. गाडीचा आरशा मित्रांनो धाव संख्या धावफलकामध्ये 27 धावा यावेळेस मात्र झाल्या. 2 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 27 धावा. तिसरं षटक यावेळेस अतुल भावर गोलंदाजीसाठी येतोय. पहिला चेंडू कमालीचा हाताळलाय. यावेळेस मात्र डॉट चेंडू. शेवटच्या षटकांमध्ये डॉट चेंडूना खूप मोठी किंमत असते. या ठिकाणी डॉट चेंडू आलाय. या अतुल वरती मोठी जबाबदारी असेल कारण की चेसिंग मध्ये सुद्धा त्यालाच सलामीला यावं लागेल. धाव संख्या रोखावी लागेल. प्रयत्न करावा लागेल. या क्षणी डॉट चेंडू आलाय. पुढील 5 चेंडूवरती रिवा लेव्हल संघाचे फलंदाज कशा पद्धतीने प्रयत्न करताना दिसले जातील. धाव संख्या आपण बघतो ती 27. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. पुढचा चेंडू धीम्या गतीने. यावेळेस मात्र झेल होईल का. मिस जजमेंट. यावेळेस मात्र जजमेंट मध्ये चुकी होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि या क्षणी 3 धावा आल्यात. यावेळेस मात्र ही एक धाव जखमा देईल. ती म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या टीमला प्रणेश पोड या संघाला. धाव संख्या आपण बघतोय 30 धावा झाल्यात. 4 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आणि संदेशच्या स्ट्रायकर एंडला येणं आवश्यक होतं. तो आलाय सुद्धा. 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. धावा झाल्या त्या 30. या 4 चेंडूवरती बघूया किती धावा जमवल्या जातील. जो संघ जिंकेल तो गावदेवी पोटखळी या संघाविरुद्ध खेळताना दिसला जाईल. अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल तो संघ कोणता असेल. 2 दिग्गज टीम आपल्या तालुक्याच्या एकमेकांसमोर उभ्या टाकल्या गेल्यात. पुढचा चेंडू या षटकाचा. पुन्हा एकदा यावेळेस मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने गोलंदाजाने हाताळलाय. डॉट चेंडू येताना दिसला जाईल. डॉट चेंडू. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अतुल भाबर फलंदाजी बरोबर गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन आपल्या टीम साठी करतोय. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. अजून येणारे 3 चेंडू शिल्लक आहे. एखादा मोठा फटका येऊ शकेल का. चांगला स्कोर आलाय. 30 धावा एक चांगला स्कोर आहे. मागील सामन्यामध्ये रिवा इलेव्हन टीमने 25 धावा डिफेंड केल्यात. परंतु यावेळेस मात्र आव्हान तेवढं सोपं नसेल कारण की समोरचा संघ तितक्याच ताकदीचा आहे. चौथा चेंडू समोर संदेश तुंबडा.
धीम्या गतीने चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, 2 धावा येतील का? थ्रो होतोय, विकेट जाऊ शकेल, नक्कीच विकेट जाताना दिसले जाईल. 1 धाव आणि यावेळेस मात्र 1 विकेट सुद्धा बाद होईल या चेंडूवरती. धाव संख्या आपण बघू शकतो 31 धावा धाव फलकावरती झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अद्याप या क्षणी मात्र शिल्लक आहे. धावा झाल्या धाव फलकावरती, ते म्हणजेच 31. या 2 चेंडूवरती शांत ठेवलं जाईल का? कारण की अतुलने आतापर्यंत कमालीचं षटक हाताळलंय. 4 चेंडूमध्ये 4 धावा फक्त खर्च केल्यात. सुरेख षटक हाताळलं जाते. कारण की समोर एक चांगला बॅटर असताना सुद्धा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. शेवटचे 2 चेंडू धावा झाल्या धाव फलकावरती, त्या 31. या क्षणी बघा शेवटच्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न रिवा 11 संघाकडून संदेश कडून केला जाईल, तर डॉट चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाज करेल का? या क्षणी चेंडू फुलटॉस होता आणि 4 धावेंकरिता चेंडू जातोय. चौकार इल्या चेंडूवरती 4 धावेने धाव फलकामध्ये भर. धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 35 धावा झाल्या धाव फलकावरती. शेवटचा 1 चेंडू या क्षणी मात्र शिल्लक राहिलाय. धाव संख्या आपण बघतोय ती 35 धावा. शेवटचा 1 चेंडू यावेळेस मात्र शिल्लक. स्कोर चांगला आलाय. या स्कोर वरती सामना बघण्याजोग होईल. एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल, यात मात्र कुठली शंका नसेल. कारण की समोरच्या फलंदाजी क्रम सुद्धा चांगला आहे. शेवटचा अंतिम चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न संदेश कडून केला जाईल, येईल का मोठा फटका? धीम्या गतीने 5वा चेंडू गोलंदाजाने हाताळलाय. या क्षणी मात्र डॉट चेंडू आणि षटक इथेच कंप्लीट होत आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. धावा झाल्या त्या 35. येणारे 3 षटक 18 चेंडू आणि 36 धाब्यांचं आव्हान प्रणित स्पोर्ट या संघासमोर. पोटकल संघाचा टीम कॅप्टन इकडे येऊन थांबायचा आहे. चला फलंदाज जरा घाई करायची आहे मैदानाच्या आतमध्ये आणि रेडी राहायचं आहे. दुसऱ्या बाजूने पोटकल संघ इकडे येऊन थांबा, समोर येऊन थांबायचं आहे. त्यांना देखील विनंती आहे की पूर्ण टीम इकडे येऊन संपूर्ण टीम इकडे येऊन थांबा, ही विनंती आहे. आणि आता मात्र एक जबरदस्त बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण पाहतोय. जरूर नकुल काय सांगशील, ज्या रीतीचा सामना आहे, ज्या प्रकारे मॅच आहे, ज्या प्रकारे जर पाहिलं ना तर एका बाजूने प्रणित स्पोर्ट्स संघ आहे, एका बाजूने रेवा 11 सजन संघ आहे. लक्ष त्यांच्या समोर कमीत कमी 36 धाब्यांचा आहे. 18 चेंडूंचा खेळ 36 धाबा. चला बॅट्समन
जरा जा प्लीज लोकर मैदानाच्या आतमध्ये दोन हॅबलिस नकुल जर पाहिलं ना तर सलामी जोडी देखील चॉईस केली गेली ती अतुल भावर अँड करणच्या रूपानं ही प्रणित स्पोर्ट्सची प्रमुख जोडी. परंतु दुसऱ्या बाजूने नकुल हे देखील पाहणं आवश्यक असेल की गोलंदाज कोण येईल पहिला हे देखील पाहणं आवश्यक आहे. नकुल काय सांगशील, कारण गोलंदाजी देखील फार महत्वाची आहे या मॅच मध्ये. नक्कीच लाडक सर, यावेळेस एक चांगला सामना बघायला मिळला जाईल यात मात्र कुठली शंका नाही, तर की प्रणित स्पोर्ट्स संघाकडे सुद्धा चांगला फलंदाजी क्रम आहे. तो तिसऱ्या दिवशी क्वालिफाय मध्ये ज्या चुका केल्या होत्या त्या चुका या ठिकाणी जर का दुरुस्त केल्या, कारण की त्यावेळेस भरपूर घाई केली होती. सुरुवातीच्या षटकांमध्ये भरपूर आक्रमक फटकेबाजी खेळण्याचा प्रयत्न अतुलने सुद्धा केला होता. विकेट लवकर बाद झाले होते, त्यामुळे हा संघ पराभव झाला होता. त्या चुका जर का या ठिकाणी दुरुस्त झाल्या तर प्रणित स्पोर्ट्स संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. नक्कीच नक्कीच नकुल हे देखील विसरून चालणार नाही. दोन अशा मॅच झाल्यात की एक ओव्हर मध्ये 6 बॉल 6 धावा निघल्या नाहीत, त्यानंतर 4 धावा देखील 6 बॉल मध्ये चेस झाल्या नाहीत. तर हे देखील मनामध्ये असेल कुठेतरी फलंदाजांच्या. पहिला चेंडू इथे टाकण्याकरिता गोलंदाज यावेळेस जर पाहिला तर गोलंदाजी मार्कवर धनंजय वल्वी रेवा 11 सजन संघाचा प्रमुख गोलंदाज. पहिला चेंडू, गुड शॉट, क्या बात आहे. पहिला चेंडू उडवला गेलाय षटकाराच्या दिशेनं. यावेळेस मात्र इन फॉर्म बॅटर अतुल भावर मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात. नकुल काय सांगशील, ज्या प्रकारे सुरुवात केली गेली ना नकुलच्या फटक्याविषयी तुझं, बल्कि नकुल ह्या फटक्याविषयी तुझं काय मत आहे, काय फटका बनवायलाय? नक्कीच अप्रतिम फटकाने याच फटक्यांसाठी ओळख आहे आणि ही आवश्यकता गरज आहे प्रणित स्पोर्ट विक्रमगड या टीमला. सामना जिंकायचा असेल तर अतुलच्या बॅट मधून धावा येणं आवश्यक आहे, कारण की अतुल नाकामी ज्या वेळेस होतो त्यावेळेस प्रणित स्पोर्ट्स संघाची फलंदाजी सुद्धा अपेक्षित ठरली जाते. वा, पुन्हा एकदा चौकार ठोकलाय. 2 चेंडूवर नकुल अतिशय सुरेख सुरुवात, बिग स्टार्ट म्हणायला हरकत नाही. नकुल ह्या वेळेस जर विचार केला ना तर कुठेतरी पूर्णपणे जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये अतुल भावरला आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 10 धावा जोडल्यात. अतिशय लाजवाब सुरुवात. काय सांगशील नकुल? नक्कीच अपेक्षा आहेत प्रणित स्पोर्ट्स संघाला, कारण की महत्वाचा भरवशाचा फलंदाज म्हणून नेहमीच आशा ठेवून बसतो प्रणित स्पोर्ट्स संघ, त्यामुळे जबाबदारी ही घ्यावी लागेल. या क्षणी मात्र काय कळलंय, चुकीचा फटका. ज्या विकेटची आपण चर्चा करत होतो तेच कळलंय. अतुल भावर मात्र डगआउटला परतला जाईल. ही विकेट कितपत घातक ठरली जाईल लाडक सर प्रणित स्पोर्ट विक्रमगड टीम साठी? नक्कीच नक्कीच, कारण नकुल जर विचार केला ना तर सजन सारख्या संघाला एक संधी जर दिली ना तर ते सोडणार नाही, हे देखील विसरून चालणार नाही. नकुल आपण मागे पाहिलंय ज्या प्रकारे जरूर सावरवली संघाने मॅच मध्ये वापस येण्याची संधी सजन संघाला दिली आणि सजन संघाने संधीचं सोनं केलं आणि सामना 4 धावा रोखून जिंकला गेला. तर पुन्हा एकदा मोठी चुकी म्हणायला हरकत नाही, कारण 2 चेंडूवरती 10 धावा येत असताना स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना ते बाद झालाय तो अतुल भावर. परंतु मैदानाच्या आतमध्ये सागर राठड या वेळेस आगेकूच करताना नकुल एक काल होता ज्या वेळेस त्या खेळाडूचा जर विचार केला ना तर मिस्टर क्रिकेट या नावानं ह्या विक्रमगड मध्ये ह्या खेळाडूला पसंत केलं जात होतं. एक चांगल्या लेवलचा अष्टपैलू दर्जाचा हा खेळाडू देखील आहे. सागर राठड विक्रमगडचा हा खेळाडू आपण पाहतोय. जरूर ह्याच्यावरती देखील नकुल एक मोठी जबाबदारी रागेल. काय सांगशील? प्रेशर मध्ये खऱ्या अर्थाने अनुभवाची गरज आहे, कोणत्याही टीमला लागली जाते. तो अनुभव घेऊन येतो तो म्हणजे सागर राठड. भरपूर क्रिकेट खेळलं होतं, एक जमाना गाजवला होता या प्लेअरने. यावेळेस प्रणित स्पोर्ट्स संघाचं प्रतिनिधित्व करतोय. या ठिकाणी आवश्यकता आहे, कारण की समोर तितक्याच ताकदीचा संघ उभा टाकलाय. त्यामुळे यावेळेस सागर राठडचं खेळणं आवश्यक आहे, कारण की समोर भरपूर नवखे प्लेअर आपण बघतोय. भलेही 2-3 वर्ष क्रिकेट खेळलेत, परंतु या ठिकाणी भरपूर अनुभव आहे सागर राठडकडे. पुढील चेंडू फुल टॉस. यावेळेस मात्र हा चेंडू चाललाय, कमालीचा फटका येतोय. 4 धावा देऊन जाईल. चौकार आलाय. 4 धावेने भर दाबलकामध्ये. धाव संख्या 14.
बिलकुल 4 धावा आल्या, 14 धावा धाव फलकावरती नकुल. आपण वर्णन केलं होतं की हा मिस्टर क्रिकेट आहे. मिस्टर क्रिकेट की उपाधी ह्या खेळाडूला प्राप्त आहे. एक अद्भुत अनुभव पाठीशी आहे सागर रातडच्या. धावसंख्या जरूर यावेळेस 14 ह्या आकड्यावरती आहे. सजन संघ मागच्या मॅच मध्ये देखील नकुल आपण पाहिलं की धनंजय वल्बीचं षटक पहिलं महागडं ठरलं. ह्या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारचं षटक महागडं ठरलंय. काय सांगशील? नक्कीच त्यानंतर मात्र पलटवार केला होता, परंतु या क्षणी प्रणित स्पोर्ट संघाकडे चांगला फलंदाजी क्रम आहे, ज्यांनी मात्र अशा प्रकारचं प्रेशर भरपूर झेललंय. त्यामुळे या ठिकाणी आव्हानित कसं ओपन असेल. हा फटका सुद्धा आपण बघू शकताय. कमालीचा ड्राईव्ह खेळला जाईल आणि हा सुद्धा जाईल 4 धावेकरिता. प्रणित स्पोर्ट संघ विजयाच्या दिशेने आगेकूच झालाय. पुढील वाटचाल विजयाकडे केली जाते. सागर राठोडच्या बॅट मधून निघणारा दुसरा चौकार. नक्कीच नक्कीच ये तो कमाल गे मिस्टर क्रिकेट का. सागर राठोडच्या बॅट मधून चौकार. धाव संख्या जर पाहिली ना तर इथे मात्र लागते ती 18 धावा. 36 धावांचं नकुल पाठलाग करायचा आहे. यावेळेस जरूर 18 धावा झाल्यात, म्हणजे अजून निम्म्या धावा जवळ एवढ्याच धावा काढणं अपेक्षित आहे. 18 धावांची गरज आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस राईट टर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय, कार्पेट पद्धतीने चाललाय बोंडी लाईनच्या दिशेनं. एक धाव इकडे मात्र जोडली गेली. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय, परंतु इथे मात्र एक धाव. आता मात्र नकुल समोर आलाय तो एक बिग बॅटर्स करण नावाचा एक डेंजर मॅन ऑन स्ट्राईकला आहे. तो धावा जर पाहिल्या तर इथे 19 झाल्यात. 17 धावांची गरज आहे. चेंडू पाहूया किती उरलेत. ओव्हर संपले म्हणजे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. नकुल विसरून चालणार नाही. अजूनही सामना बॅलन्सिंग म्हणायलाही हरकत नाही. काय सांगशील? कारण जशा प्रकारचं विकेट आहे, जशा प्रकारची खेळपट्टी आहे, तू काय सांगशील? कारण अजूनही मला वाटतं हा सामना बॅलन्सिंग आहे. सर आपण ज्या पद्धतीने संध्याकाळचे सामने बघितलेत, कालचा सामना संध्याकाळचा क्वालिफायचा असो, आजच्या दिवसा मागील सामना असो, म्हणजे अशा प्रकारची सिच्युएशन मधून संघाने सामने जिंकलेत. कमी धाव संख्या, कमी टोटल सुद्धा डिफेंड 17 धावा या ठिकाणी भरपूर आहेत. जर गोलंदाजीने पुन्हा एकदा 30 कामगिरी केली, नियंत्रण दाखवलं तर 17 धावा भरपूर म्हणायला हरकत नसतील. समोर सागर राठोड जो अनुभव घेऊन आलाय तो अनुभव नक्कीच काम येईल प्रणित स्पोर्ट या संघासाठी. नक्कीच नक्कीच जाऊया गोलंदाजाकडे. गोलंदाज रेवा 11 सजन संघाचा युवा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्क वर आलाय. कौतुक आहे खास करून सागर राठोड ह्या खेळाडूचं. बऱ्याच दिवसांनी नकुल टेनिस बॉल क्रिकेट मध्ये वापसी करताना आपण सागर राठोड ह्या खेळाडूला पाहतोय. कारण येता क्षणी पुन्हा एकदा तेच चित्र दाखवलं गेलंय ज्या नावाने प्रसिद्ध आहे मिस्टर क्रिकेट या नावानं. पहिला चेंडू ह्या षटकातला ओव्हर द विकेट. गॅप मध्ये पुन्हा एकदा गुड टेकन मिस्टर अरुण तिकडे. काय झेल पकडलाय, कमालीचा झेल म्हणायला हरकत नाही. नकुल सामन्याला हा झेल कलाटणी देईल का? नकुल काय सांगशील? नक्कीच यानंतर मात्र कमबॅक केलं जाऊ शकतं. ही एक संधी मात्र मिळली जाते, ती म्हणजे रिवा 11 सजन या टीमला. कारण की महत्वाचा गडी बाद झालाय. याच पद्धतीने मागील सामना सुद्धा फिरवला होता. असं वाटलं होतं की सावरली संघ जिंकतोय आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पलटवार केला होता. यावेळेस बघूया, एक गडी तर बाद झालाय तुमचे सागर राठोड. 2 फलंदाज बाद झालेत, एक अतुल भावर आणि सागर राठोड. यानंतर जातोय वैभव बरब. वैभव बरब सुद्धा एक चांगला बॅटर आहे. एपीएल सारख्या स्पर्धांमध्ये चांगलं प्रदर्शन केलंय. यावेळेस बघूया, आवश्यकता आहे चांगल्या इनिंगची. बघूया काय घडलं जाईल मैदानामध्ये. नक्कीच वैभव बरब यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जिम्मेदारी घ्यावी लागेल, कारण कुठेतरी जबाबदारी देखील घेणं आवश्यक आहे. कारण इथून पुढे जर पाहिलं ना तर 11 चेंडू शेष आहेत आणि 17 धावांची गरज आहे. एक गुड मॅच असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज युवा जरूर आहे, परंतु चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर खास करून झेल कमालीचा. यावेळेस वैभव बरब ऑन स्ट्राईकला. चेंडू क्रमांक 2 ह्या षटकातला. गोलंदाज तयार होताना राऊंड द विकेट. गला क्षेत्ररक्षण चुकीचा बॉल चाललाय. यावेळेस सीमारेषेच्या
पाहूया आतमध्ये कदाचित चेंडू तिकडे मात्र थांबला गेलाय आणि इथे मात्र कदाचित पाहूया धावा किती येतील पंचांकडे आपण जाऊया. 3 धावीचा इशारा जरूर इथे होताना आपण पाहतोय. खूप महत्वाच्या आहेत नकुल 3 धावा, कारण यावेळेस विकेट किपरने मिस्टेक केली, त्यानंतर विकेटच्या पाठीमागे असलेला क्षेत्ररक्षक देखील मिसफिल्डिंग करून गेलाय. 3 धावा नक्कीच उपयोगी 3 धावा प्रणित स्पोर्ट्स संघासाठी. नक्कीच 3 धावा आल्यात. विशेष करून गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण की शेवटच्या षटकाच्या अगोदर जे षटक खऱ्या अर्थानं महत्वाचं मानलं जातं आणि ते षटक टाकण्यासाठी मोहनला मात्र या ठिकाणी संधी दिली जाते, विश्वास दाखवला जातोय. मागच्या वेळेस सुद्धा आपण बघितलं होतं आणि या वेळेस सुद्धा चांगली गोलंदाजी केली जाते. या गोलंदाजाबद्दल लाडक सर तुमचं काय मत? नक्कीच एक चांगला अनुभव घेऊन आलाय. नक्कीच युवा आहे परंतु प्रतिभाशाली खेळाडू आहे. काही प्रदर्शन मागच्या मॅच मध्ये देखील या गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी केली होती. नकुल पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. यावेळेस स्ट्राईक चांगला फटका आहे परंतु अरुण आलाय चेंडूकडे. डीप कव्हर मध्ये फील्डिंग करत असताना यावेळेस चांगला चेंडू होता, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. धावा जर पाहिला ना तर स्कोर बोर्डला आतापर्यंत 23 धावा झाल्यात, म्हणजेच अजूनही 13 धावांची गरज आहे. चेंडू या षटकातले टाकून झाले ती 3, म्हणजे नकुल परफेक्टली 9 चेंडू आणि 13 धावा. बॅलन्सिंग सामना, एकदम लाजवाब सामना मैदानात. प्रेशर आहे थोडस गोलंदाजावरती. सांगतात ना नकुल की इथे मात्र दोन्ही संघांच्या खेळाडूंवरती मनोवैज्ञानिक दबाव म्हणायला हरकत नाही. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज इथे मात्र रेडी झालाय. रट्टम अर्ध विकेटच्या रूपाने मारा करेल. डॉट चेंडू आलाय. यावेळेस चेंडू आता उरलेत नकुल 8 धावा 13 आहेत. काय सांगशील? 8 चेंडू आणि 13 धावा. काय कमाल सामना रंगलाय. अपेक्षा केली होती आपण, आधी सुद्धा चर्चा केली होती की हे 2 दिग्गज संघ आजच्या दिवसामध्ये एकमेकांसमोर जेव्हा उभे टाकले जातील तेव्हा तो सामना बघण्याजोग होईल आणि तेच मैदानामध्ये घडलंय. बघूया हा चेंडू वाईडचा इशारा केला जाईल. अवांतर धाव या ठिकाणी मिळली जाते. 1 धाव या ठिकाणी भरपूर अंतर निर्माण करेल. 24 धावा झाल्यात. अजूनही यावेळेस मात्र 12 धाव्यांची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 8 चेंडू 12 धावा. यावेळेस बघा शेवटच्या षटकामध्ये किती धावा संदेशसाठी ठेवल्या जातील. हे देखील पाहणं नकुल खूप आवश्यक आहे की अंतिमच्या षटकामध्ये धावा किती राहिल्या जातील. काय मॅच आहे, काय प्रतियोगिता आहे. ओ माय गॉड, बिरसा मुंडा चषक 2025 काही जबरदस्त अंदाज आहे. या षटकातला 5 चेंडू. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला फटका वैभव परबचा. चेंडू चाललाय. अरुण आगे डीप मध्ये. फिल्डिंग देखील चांगली झाली सदन संघाकडून. यावेळेस एकच धाव. ओ माय गॉड, 7 चेंडू आणि 11 धावा आहेत नकुल. 7 चेंडू टाकून झाले जरूर शिल्लक आहेत. 11 धावांची गरज आहे आणि या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये जसं तू वर्णन केलं नकुल की शेवटच्या षटकामध्ये धावा किती राहिल्या जातील हे देखील खूप महत्वाचं आहे. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. पाहूया प्रणित स्पोर्ट्स संघाची पाठीराखी जरूर थोडीशी चिंतित आहेत आणि दुसऱ्या बाजूने नकुल विचार केला ना तर रेवा 11 सजन संघाच्या डगआउट मध्ये देखील तेच वातावरण आहे. इथे मात्र हा खूप महत्वाचा बॉल, कारण ह्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. 7 चेंडू आणि धावा काढायच्या त्या 11. गोलंदाज तयार. हवे चेंडू. काय घडेल? नो मॅच लँडिंग का? ओ मिस केलंय अरुणने बॉल. 2 धावा आल्यात. प्रयत्न 3 धावेचा. मनोवैज्ञानिक दबाव इसे कहा जाता है नकुल. ऐसा होता है मनोवैज्ञानिक दबाव. कहते हैं ना कि दबाव में कुछ खिलाड़ी बिखर जाते हैं, कुछ खिलाड़ी निखर जाते हैं. इथे धावा जरूर आल्या त्या 3. आता मात्र 1 षटक आणि कमीत कमी 8 धावा आहेत नकुल. काय सांगशील? काय मॅच आहे? कारण जरूर 6 चेंडू आणि 8 धावा. परंतु नकुल एक गोष्ट विसरून चालणार नाही की ह्याच मैदानावरती कालच्या दिवसात 6 चेंडू मध्ये 6 धावा डिफेंड केल्या. आजच्या मागील मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये ह्याच संघाने रेवा 11 सजन संघाच्या संदेश तुंबडा नावाच्या गोलंदाजाने 6 चेंडू 4 धावा देखील डिफेंड केल्या. आता 8 धावा आहेत. आता काय
काय होईल, काय सांगशील? नक्कीच यावेळेस तर 4 धावा एक्स्ट्रा आहेत. मागील सामन्यामध्ये 4 धावा कमी होत्या, यावेळेस 8 धावा आहेत. बघा संदेश तुमचा त्याच पद्धतीने गोलंदाजी करेल का? कारण की समोर आव्हान इतकं सोपं नसेल, कारण की करण हा इनफॉर्म दिसलाय आणि या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्याच्या बॅट मधून झाली. तिसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये 2 वेळा मॅन ऑफ द मॅच चा सुद्धा किताब पटकावलाय करणने, त्यामुळे हे विसरता सुद्धा कामा नये. करण चांगल्या पॉवर मध्ये आहे. यावेळेस आपल्या टीमला सामना जिंकून देईल का? त्यावेळेस अपयशी ठरला होता. त्या चुका या ठिकाणी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण कडून सुद्धा नक्की केला जाईल. परंतु बघूया संदेश काय करतोय 6 चेंडूवरती. नक्कीच नक्कीच 6 चेंडू शेष आहेत आणि धावा बनवायच्या, तिथून 8. प्रणित स्पोर्ट्स, कारण नकुल जो संघ जिंकेल ना तो ग्रुपचा शेवटचा सामना खेळण्याचा हकदार बनेल. कारण एका बाजूने जरूर आपण पोटकल हा संघ ऑलरेडी थोडासा उशीर करू नका ही विनंती आहे की अजून एक सामना बाकी आहे. ही दोन्ही संघांना सक्त सूचना असेल, वॉर्निंग असेल की आपण लगेच खेळ स्टार्ट करायचा आहे. जाऊया मैदानात. फिरकीबाज नकुल विचार केला ना तर डावखुरा गोलंदाज आहे, फिरकीबाज गोलंदाज आहे, ज्याचा चेंडू सहज रीतीनं स्विंग होतोय. त्या स्विंग वरती करण काय करेल पाहूया. 6 चेंडू 8 धावेची गरज प्रणित स्पोर्ट्स संघाला. काय सांगशील नकुल? पहिला तर डॉट आलाय, आता आहेत 5 चेंडू आणि 8 धावा. व्हॉट अ मॅच, क्या बात है. प्रेशर आणि फक्त प्रेशर. यावेळेस प्रेशर मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. संदेशने याच पद्धतीने मागील सामना हारता हारता जिंकून दिलाय आणि हारकर जितने वाले को बाजीगर घेते. यावेळेस मात्र तोच पराक्रम पुन्हा एकदा केला जाईल का? संदेश तुंबडा पुन्हा एकदा समोर मात्र करण. या क्षणी थोडासा फेरबदल केला जातोय फील्ड मध्ये. या क्षणी सर्व प्रेक्षकांच्या नजरा मात्र या ठिकाणी या सामन्यावरती लागल्या गेल्यात. जो प्रेक्षक वर्ग मैदानावर युट्यूबच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग सामना बघतोय त्यांचं मात्र मनोरंजन पूर्णता होते या बिरसा मुंडा चषकामध्ये. यावेळेस मात्र जल्लोष. विकेट विकेट, ही विकेट बघूया कितपत महागडी ठरली जाईल. वाह वाह जी वाह, क्या बात है. पुन्हा एकदा विकेटचं बटन घडवलं गेलंय. संदेश या फिरकीबाज गोलंदाजाचा सामना नकुल कोण करेल? प्रणित स्पोर्ट्स संघाचा कोणता फलंदाज असा असेल जे हा फिरकीबाज स्विंग गोलंदाजीचा जो एक स्पेल आहे, ह्या स्पेल विरोधात कोणता खेळाडू बॅटिंग करेल हे देखील पाहणं आवश्यक आहे. नकुल यावेळेस प्रज्योत गोडविंदेला मैदानाच्या आतमध्ये टीम कॅप्टन घेऊन आले. प्रज्योत गोडविंदे शेवटच्या 4 बॉलला 8 धावा काढेल की नाही हा प्रश्न आहे. हा सवाल मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालाय. आपण मागे सुद्धा नकुल चर्चा केली होती. प्रत्येक दिवसामध्ये शेवटच्या मॅचेस पैसा वसूल होतात. यावेळेस देखील हा सामना पैसा वसूल असं म्हणायला अजिबात हरकत नाही. यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा जरूर संदेश तुंबडा, मेन फ्रॉम सजन गावचा हा गोलंदाज आहे आणि स्ट्रायकर एंड वरती जर पाहिला ना तर यावेळेस प्रज्योत गोडविंदे. 4 चेंडू 8 धावांची गरज. पाहूया डावखुरा गोलंदाज राऊंड द विकेट न चेंडू करेल. सिंगल 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 आले नकुल. आता मात्र 3 चेंडू 7 धावा. क्या बात है. नकुल जरूर पुन्हा एकदा उल्लेख करावा लागेल. रायगड, ठाणे, मुंबई ह्या ठिकाणी ज्या प्रकारचे आपण मोठ्या लेवलच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा पाहतोय तशाच प्रकारचा माहोल. काय सांगशील? इथे आहेत 3 चेंडू आणि धावा काढायच्या त्या 7. शेवटचे 3 चेंडू आणि हे तालुका क्रिकेटचे तालुका गट आपण बघतोय. आपल्या तालुक्याचं क्रिकेट सुद्धा एक कमालीचं उंची गाठतोय हे म्हणायला हरकत नसेल. कारण की प्रत्येक संघ चांगला संघ, बॅलन्सिंग संघ दिसला जातोय. या पुढचा चेंडू वैभव परब यावेळेस मात्र उंच जातोय आणि झेल टिपला जाईल. पुन्हा एकदा विकेट, पुन्हा एकदा चुकी. ती म्हणजे प्रणित स्पोर्ट्स संघाकडून होताना दिसली जाते मैदानामध्ये. पुन्हा एकदा गडी बाद झालाय प्रणित स्पोर्ट्स संघाचा. वैभव परब
वारंवार आपण नकुल पाहिलं गेलंय ना की बॅटिंग ऑर्डर मध्ये कुठेतरी मागील जर विचार केला नकुल ना तर प्रणित स्पोर्ट्स संघाला काहीतरी करावं लागेल. मागच्या बऱ्याच मॅच आपण नकुल पाहिल्यात की बॅटिंग मध्ये खूप या संघाने स्ट्रगल सुरू केलंय. मध्यक्रम असेल, लो ऑर्डर असेल, कारण इथून अजून 7 धाब्यांची गरज आहे. चेंडू जर पाहिली तर फक्त 2च आता उरलेत. 2 चेंडू आणि 7 धाबा. वैभव बरब देखील इथे बाद झालाय. नो बॅटर अक्षय कुरकुटे हा मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना 2 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता आहे. जरूर थोडस परिश्रम करावं लागेल नकुल, यात कुठलीही शंका म्हणायला हरकत नाही, कारण लगातार स्ट्रगल सुरू आहे बॅटिंग ऑर्डर मध्ये प्रणित स्पोर्ट्स संघाकडून. परंतु पाहूया 2 चेंडू आणि 7 धावेची गरज. पुन्हा एकदा फिरकीबाज गोलंदाज संदेश तुंबडा नावाचा आपल्या गोलंदाजी एंड वरती सज्ज आहे. डावखुरी हाताने गोलंदाजी करताना आपण पाहिले नकुल, विचार केला तर सजन संघाने फिल्डिंग ही खूप चांगली केली, कारण झेल खूप इम्पॉर्टंट झेल त्यांनी पकडले. एक जरूर झेल सोडला गेला होता, परंतु त्यानंतर बाकीचे झेल मात्र पकडले गेले. अक्षय कुरकुडे आज मात्र नकुल सांगायला हरकत नाही की नेहमी गोलंदाजी करत असताना त्याच्यावर जास्त जबाबदाऱ्या असतात, परंतु आज तर बॅटिंग मध्ये त्याच्यावरती जबाबदारी आले आणि 2 चेंडू 7 धावा. गुड लक दोन्ही टीम साठी. राउंड द विकेट. डॉट आलाय चेंडू, डॉट आलाय. शेवटचा चेंडू आहे. एक षटकार जर नकुल आला तर मात्र कुठेतरी सामना टाय होईल, इक्वल होईल आणि सुपर ओव्हर होईल. परंतु त्यासाठी मात्र आयुष खुताडे ह्या खेळाडूला किंवा जो स्ट्रायकर एंडला आहे, कदाचित मला वाटतं यावेळेस प्रज्योत घोडविंदे ऑन स्ट्राईक आहे आणि त्याला मात्र षटकार हा मारावाच लागेल नकुल, कारण आता परिस्थिती करो या मरोची आले. कारण इथे म्हणायला हरकत नाही की करो आणि मरूचीच परिस्थिती आहे. ह्यानंतर नकुल पुन्हा चान्स मिळणार नाही. तालुका ग्रुपचा एंड होणार आहे आणि ह्यानंतर ह्या स्पर्धेत ह्या वर्षी तालुका गटातून कुठल्याही संघाला सहभाग नोंदवता येणार नाही. म्हणजे हा शेवटचा सफर 2025-26 सीझनचं म्हणायला हरकत नाही. खास करून प्रणित स्पोर्ट्स साठी हा मात्र महत्वाचा चेंडू. 1 चेंडू आणि 7 धावेची गरज. पाहूया शॉर्ट पिच चेंडू. सजन रेवा एलिव्हन्स पुन्हा एकदा चमत्कार केलाय. सजन रेवा एलिव्हन. काय सांगशील नकुल? गोलंदाज संदेश तुंबडा फिरकीबाज. मागच्या मॅच मध्ये 4 धावा डिफेंड केल्या, त्याच्या पुढच्या मॅच मध्ये म्हणजे चालू सामन्यामध्ये 8 धावा डिफेंड केल्या. ओ माय गॉड. विजेता संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचे कौतुक. त्यासाठी या प्लीज. चला लगेच यायचं आहे सजन संघ.